नमस्कार. कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री गुरुचरित्रांचे पारायण करत आहोत. असं म्हणतात की श्री गुरुचरित्रांचे पारायण केल्याने मन शांत होते, चित्त शुद्ध होते, शिवाय आपल्या घरामध्ये सुख, समाधान आणि शांतता नांदते. आपल्या सर्वांना जर या कथा चॅनलवरच्या कथा साहित्य ऐकायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आत्ता आपला अध्याय 40वा चालू आहे. सुरू करूया. अध्याय 40. श्री गणेशाय नमः. सिद्धमणे नामधारका अपूर्व वर्तले आणि एका वृक्ष होता काष्ठशुष्का विचित्र एका कथा एक गाणगापुरी असता श्री गुरु आला एक कुष्ठी द्विजवरू आपस्तंभ भार्गव गोत्रू नाम तयाचे नरहरी येवोनिया श्री गुरुमूर्तींसी नमन करी भक्तीसी करी स्तोत्र बहुवसी कर संपुट जोडोनिया जय जय आजी गुरुमूर्ती एकोनी आलो तुझी कीर्ती भक्तवत्सला परंजती परमपुरुषा जगद्गुरु आपण जन्मोनी संसारी वृथा झालो दगडापरी निंदा करिता ते द्विजवरी कुष्ठी म्हणून स्वामिया वाचिला वेद यजुशाखा निंदा करिता ती माझी लोका ब्राह्मणार्थी न सांगती देखा अंगहीन म्हणून प्रातकाळी उठून लोक आपती माझे मुख तेणे होते मनात दुःख जन्मपुरे आता मज पाप केले आपण बहुत जन्मांतरी असंख्यांत तेणे हा भोग भोगित आता न सहे स्वामिया नाना तीर्थ नाना व्रत हिंडोनी आलो वाचरत म्या पूजिले देव समस्त माझी व्याधी न वचेची आता धरोनी निर्धारू आलो स्वामी जवळी जगद्गुरु तुझा न होता कृपावृ प्राण आपुला त्याजीन म्हणून या निर्वाणेसी विनवी तसे श्री गुरूंची एक भावे भक्तींची करुणा भाकी द्विजवर म्हणून मागुती नमस्कार नाना परी स्तुती करीत लोह परिसा भेटी परी तुझ्या दर्शन मात्रेसी करुणावचनी एकोनी भक्तवत्सल श्री गुरु मनी निरूप देती कृपा करोनी एक शिष्या नामधारका श्री गुरु म्हणती द्विजांसी पूर्वजन्मी महादोषांसी तुवा केले बहुवसी म्हणून कुष्ठी झालास आता सांगेन ते करी तुझी पापे जाते दुरी होसील दिव्य शरीरी एक भावे आचरावे इतुकिया अवसरी काष्ठ एक औदुंबरी शुष्क होते वर्षे चारी घेऊन आले सर्पणासी ते देखिले श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती एक भावे करोनी चित्ती घेई काष्ठ झड करी काष्ठ घेऊनी संगमांसी वरित जाय भावेसी संगमनाथ पूर्व भागेसी भीमा तिरी रोविपा तुया जावोनिया संगमात स्नान करोनिया त्वरित पूजा करोनी अश्वत्थ पुनरपी जाय स्नानासी हाती धरोनिया कलश दोन्ही आणि उदक तक्षणी शुष्क काष्ठा वेळ तिन्ही स्थापन करी मनोभावे ज्या दिवशी काष्ठांसी तर्पणे येतील संजीवेसी दोष केले तुझे परियसी अंग तुझे होय बरवे येणे पुरी श्री गुरुमूर्ती तया विप्रांसी निरोप देती विश्वास झाला त्याचे चित्ती धावत गेला काष्ठाजवळी काष्ठ उचलो निडोईवरी घेऊनी आला भीमातिरी संगमेश्वरा समोरी रोहिता झाला दिजवर येणे रीती श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती आचरतसे एकचित्ती भावभक्ती करोनिया येणे परी 7 दिवस द्विजे केले उपवास तया काष्ठा दोन्ही कलश भरून निघाली वेळोवेळी म्हणून म्हणती सकळ जन तया विप्रा बोलवोन सांगत आती विवंचन गुरु निरोप लक्षण करावे म्हणती तू ते काय झाले शुष्क काष्ठ का रोविले याचे तुवा संजीवन योजले मग तू ते काय होय याते तू सजीव करीसी मागुती काय येती पल्लवयासी ऐसे पाहले नाही भूमीसी श्री गुरु इच्छा कळेना श्री गुरुमूर्ती कृपा सिंधू भक्तजना असे वरदू त्याची कृपा असे अगाधू समजता ते कृपा करी नसेल निष्कृती तुझी पापिया म्हणून विधले काष्ठ बापा तया कष्ट करीसी कापा तू ते गुरुनी निरोपिले एकोणी तयांचे वचन विप्रपर करी नमन गुरु वाक्य मज कामधेनु अन्यथा केवी होईल नित्य संकल्प श्री गुरुनाथ त्याचे वाक्य न होय मिथ्य माझे मने निर्धार सत्य होईल काष्ठ वृक्ष जाणा माझ्या मने निर्धारू असत्य होय वाक्य गुरु प्राणे वेचिन साचारू गुरु वाक्य कारण आपणा येणे परी समस्तांचे विप्र सांगे परियसी सेवा करीतो भक्तीसी तया शुष्क काष्ठांची एके दिवशी श्री गुरुमूर्तीसी शिष्य सांगती परियसी स्वामींनी निरोपिले द्विजांसी शुष्क काष्ठा भजे म्हणून 7 दिवस उपवासी सेवा करीतो काष्ठांची एक भावे भक्तींची निर्धार केला गुरुवचनी रीती आम्हासी त्यासी सांगितले सर्व गीतांची वाया का कष्ट करीसी मूर्खपणे म्हणून विप्र आम्हा ते ऐसे म्हणे चाड नाही काष्ठाविणे गुरुवाक्य मज कारणे करील आपुले बोल साच निर्धार कर धरोनी मानसी सेवा करीतो काष्ठांसी 7 दिवस उपवासी उदकमुखी घेत नाही ऐकोने शिष्यांचे वचन निरोप देती श्री गुरु आपण जैसा असे भाव अंतःकरण तैसी सिद्धी पावेल गुरुवाक्य शिष्यांची कारण सर्वथा होय न निर्वाण जैसे भक्तांचे अंतःकरण तैसी सिद्धी पावेल या कारणे तुम्हांची सांगेन कथा इतिहासी सांगे
सूत ऋषीश्वरांची स्कंदपुराणी परियेसा गुरुभक्तीचा प्रकार पुस्ती सूतांची ऋषीश्वर सांगे सूत सविस्तर केची कथा सांगतसे. सूत म्हणे ऋषीश्वरांची गुरुभक्ती असे विशेषी तारावया संसारासी आणिक नाही उपाय. अयोग्य अथवा ज्ञानवंत म्हणून न पाहिजे अंत गुरुमूर्ती ध्यानी मनी ध्यात सेवा करणे भक्तिभावे. दृढभक्ती असे जयापांसी सर्वधर्म साधती त्यासी संदेह न धरावा मानसी एकचित्ते भजावे. श्री गुरुनर ऐसा न म्हणावा त्रैमूर्ती तोची जाणावा गुणदोष न विचारावा म्हणावा तोची ईश्वर. येणे परी धरोनी मनी जे जे भजती श्री गुरुचरणी प्रसन्न होय शूलपाणे तात्कालिक परियेसा. श्लोक मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवेज्ञे भेषजे गुरो यदृशी भावना कुर्यात सिद्धिर्भरवती तादृशी. टीका मंत्र तीर्थद्विजस्थानी देवभक्ती औषध गुणी गुरूंसी पाहे शिवसमानी भाविल्यासारखे फल होय. म्हणे सूत ऋषीश्वरांची गुरुभक्ती म्हणजे आहे कैसी सांगेन साक्ष तुम्हासी अपूर्व एक वर्तलेसे. पूर्वी पांचाल नगरात होता राजा सिंहकेत तयासी होता एक सुत नाम तयांचे धनंजय. एके दिवशी राजसुत गेला पारधीसी अरण्यात तेथे नसती मनुष्य मात्र उदक वर्जित स्थळांसी. राजकुमार तृषाक्रांत हिंडतसे अरण्यात सांगे होत शबरसूत श्रमले बहुत अवधारा. तेथे एक शबरसूत हिंडत होता वनात देखता झाला अवचित जीर्ण एक शिवालय. भिन्नलिंग तया स्थानी पडिले होते मेदिनी शबरे घेतले उचलोनी म्हणे लिंग बरवे असे. हाती घेऊनी लिंगांसी पाहत होता शबरहर्षी राजसूत तया संधीसी आला तया जवळीक. राजकुमार म्हणे तयांसी भिन्न लिंग काय करीसी पडिली असती भूमीसी लिंगाकार अनेक. शबर म्हणे राजसुता ते माझ्या मनी ऐसे येते लिंग पूजा करावया ते म्हणून घेते प्रेयसा. ऐकोनी तयांचे वचन राजपुत्र हास्यवदन म्हणे पूजी एक मने लिंग बरवे असे सत्य. ऐसे म्हणता राजकुमार तयांसी करी नमस्कार कोण विधी पूजा प्रकार निरूपावे म्हणतसे. तुवा व्हावे माते गुरु मी तव असे शबरो नेणे पूजेचा प्रकारो विस्तारावे म्हणतसे. राजपुत्र म्हणे तयांसी न्यावा पाषाण घरासी पूजा करावी भक्तींसी पत्रपुष्पे अर्चोनिया. दाम्पत्ये दोघे जण पूजा करणे मने पूर्ण हेची लिंग गिरिजारमण म्हणून मनी निर्धारिपा. नाना परी पुष्पजाती आणाव्या तुवा शिवा प्रीती धूपदीप नैवेद्य आरती विद्या नैवेद्यासी भस्म जाण भस्म असेल ते स्मशानी आणावे तुवा प्रतिदिनी द्यावा नैवेद्य सुमनी प्रसाद आपण भक्षावा आणिक जे जे जेवी आपण तेही द्यावा नैवेद्य जाण ऐसे आहे पूजा विधान म्हणून सांगे राजकुमारो. येणे परे राजकुमारो तया शबरा झाला गुरु विश्वासे केला निर्धारो. शबरे आपुले मनात संतोषोनी शबर देखा नेने लिंग गृहांतिका. स्त्रियेसी सांगे कौतुका म्हणे लिंग प्रसन्न जाहले. गुरु निरोप जेणे रीती पूजा करुनी एकचित्ती चित्ता भस्म अपप्रीती आणोनी नैवेद्या देतसे. चित्काळ येणे परी पूजा करे शबरी शबरी एके दिवशी तया नगरी चित्तभस्म न मिळेची. हिंडोनी पाहे गावोगावी चिताभस्म न मिळे काही. येणे परी 7 गावी हिंडोनी आला घरासी. चिंता लागली शबरासी पुसता झाला स्त्रियेसी काय करू म्हणे तिसी प्राण आपुला त्यजोनी म्हणे. पूजा राहिली लिंगांची भस्म न मिळे नैवेद्यासी. हिंडोनी आलो दाही दिशी चिता भस्म न मिळेची. जैसे गुरूंनी आज्ञा पिले त्या विधीने पाहिले अर्चिले नाही तरी वृथा गेले शिवपूजन परियेसा. गुरूंचे वाक्य जो न करी तो पडेल रौरव घोरी तया ते पाप नाही दुरी सदा दरिद्री होय नर. गुरूंचे वाक्य जो न करी पडेल तो रौरव घोरी तया ते पाप नाही दुरी सदा दरिद्री होय नर. त्यासी होय अधोगती अखंड नरकी तया वस्ती. जो करी गुरूंची भक्ती तोची तरेल भवार्णवी. सकळ शास्त्र येणे परी बोलताती वेदचारी याची कारणे एक नहो शबरी प्राण आपुला त्यजीन. ऐकोनी पतीचे वचन बोले शबरी हासोन चिंता करीती किं कारण चिता भस्म देईन मी. मज घालोनी गृहात अग्नी लावा तुम्ही त्वरित काष्ठे असती बहुत दहन करा आपणासी. तेची भस्म ईश्वरांसी उपहारावे तुम्ही हरसी. व्रतभंग न करावा भरवसी संतोष रूपे बोलवतसे. कधीतरी शरीरांसी नास असे परियसी ऐसे कार्यकारणासी देह आपुला समर्पिन. ऐकून स्त्रियेचे वचन शबर झाला मनी खिन्न प्राणेश्वरी तुझा प्राण केवी घ्यावा म्हणतसे. रूपे दिससी रती सरसी अद्यापि तू पूर्ववयासी. पुत्र अपत्य न देखिलेसी या संसारासी येऊनी. मन नाही तुझे घाले संसार सुख नाही देखिले. तुझे माता पित्याने मज निरविले प्राणप्रिया रक्ष म्हणूनी. चंद्र सूर्य साक्षींसी तुझ वत्वरिले मार संतोषी. प्राणरक्षिण म्हणून हर्षी घेऊन आलो मंदिरात. आता दहन करिता तू ते घडती पापे असंख्याते. स्त्री हत्या महादोषाते केवी करू म्हणतसे. तू माझी प्राणेश्वरी तू ते मारू कवणे परी. कैसा तिष्ठेल त्रिपुरारी पुण्य जेवोनी पाप घडे.
दुःखे तुझी माता पिता माते म्हणती श्री घातात अजूनही तुझी लावण्यता दिसत असे प्राणप्रिये नाना व्रते नाना भक्ती या शरीरा लागी करीती दहन करू कवणे रीती पापे माते घडतील ऐकोनी पतींचे वचन विनवी तसे सती आपण कैसे असा तुम्ही अज्ञान मिथ्या बोलत असा शरीर म्हणे स्वप्नापरी जैसा फेण गंगेवरी स्थिर न राहे क्षणभरी मरणे सत्य परियेसा आमुचे मायवापे जाण तुम्हा दिदले माथे दान तुमची अर्धांगी मी पूर्ण भिन्न भावना कोठे दिसे मी म्हणजे तुमचा देहे विचार करो मनी पाहे आपुले अर्ध शरीर आहे काय दोष सहन करिता जे जे उपजे काय दोष दहन करिता जे जे उपजे भूमीवरी ते ते नाश पावी निर्धारी माझे देह साफल्य करी ईश्वरा प्रती पावेल संदेह सांडोनी आपणासी दहन करी वो वेगेसी आपण होवोनी संतोषी निरोप देते परियेसा नाना परी पतीसी बोधी शबरी परियेसी घरात जावोनी पतीसी म्हणे अग्नी लावी आता संतोष होनी तो शबर बांधिता झाला गृहाचे द्वार अग्नी लाविता थोर ज्वाळा व्यापती गगनासी दहन झाले शबरीसी भस्म घेतले परियेसी पूजा करोनी शिवांसी नैवेद्य दिधला अवधारा पूजा करीते ईश्वरांसी आनंद झाला बहुवसी स्त्री दिधली भूताशी स्मरण ऐसे त्यास नाही ऐसे भक्तिभावेसी पूजा केली महेश्वरासी प्रसाद घेऊनी हस्तेशी पाचारिले स्त्री येते जैसी पूजा नित्य करोनी प्रसाद हाती घेऊनी आपुले स्त्री येते बोलवून देत असे शबर तया दिवशी त्याच परी आपुल्या स्त्री येते पाचारी कृपा सागरी त्रिपुरारी प्रसन्न झाला प्रियेसा तोची शबरी येवोनी उभी ठेली सुहास्यवदनी घेतला प्रसाद मागुनी घेऊन गेली घरात जैसे तैसेची घर दिसे शबर विस्मय करीत असे म्हणे दग्ध केले स्त्री परियसे घर कैसे दिसत आहे बोलवुनी स्त्रियंसी शबर पुसतसे तयंसी दहन केले मी तुझसी पुनरपी कैसी आलीस शबरी सांगे पतीसी आपण असं आठवण ऐसे ऐसी अग्नी लाविता घरासी निद्रिस्त झाले परियेसा महाशीते पीडित आपण होते निद्रस्थ तुमचे बोल ऐकून सत्य उठून आले परियेसा होईल देवकर्णी प्रसन्न झाला शूलपाणी म्हणे ऐसे तक्षणी निजरूपी उभा ठाकला नमन करीती लोटांगणी धावून गेले दोघे चरणी प्रसन्न झाला शूलपाणी मागावर म्हणतसे होईल सुख संसारी राज्य दिधले धुरंधरी गती होईल त्यानंतरी कल्पकोटी स्वर्गवास येणे परी ऋषीश्वरांसी सूत सांगे विस्तारेसे गुरुचरणी विश्वास असे ज्यासी तैसे फळ होय जाणा म्हणून श्री गुरु शिष्यांसी सांगते झाले परियेसी विश्वासे करोनी द्विज हर्षी शुष्क काष्ठ सेवितसे जैसा भाव तैसी सिद्धी होईल सत्य हे त्रिशुद्धी श्री गुरुनाथ कृपानिधी सहज निघाले संगमांसी जावोनी करीती अनुष्ठान पहावया येती ते ब्राह्मण देखोनी त्यांचे अंतःकरण प्रसन्न झाले तक्षणी होता कमंडलू करकमळी भरला सदा गंगा जळी उचलोनिया हस्तकमळी घाली ती उदक काष्ठांसी तोची क्षणी काष्ठांसी पल्लव आले परियेसी औदुंबर वृक्षजनांसी दिसत असे समजता जैसा चिंतामणी स्पर्श सुवर्ण करी लोहास तैसा श्री गुरु सुधारस काष्ठ झाला औदुंबर काष्ठ दिसे औदुंबर सुदेही झाला तो विप्र दिसे सुवर्ण कांती नर गेले कुष्ठ तात्काळी संतोषोनी द्विजवर करी साष्टांग नमस्कार करिता झाला महास्तोत्र श्री गुरूंचे तये वेळी श्लोक इदुं कोटी तेज करुणा सिंधू भक्तवत्सलम नंद त्रिसुदन सुनदत्त इंदिराक्ष श्री गुरुं गंधमाल्य अक्षदादिदं वृदं देववंदितं वंद्यान्मी नारसिंहं सरस्वतीशिः पाहि मां मोहपाश अंधकार दूरभय भास्करम आयताक्ष पाहि श्रिया वल्लभ शेषनायकम सेव भक्तवृंदवरद भूयो भूयो नमाम्यहं वंद्यादि नारसिंहं सरस्वतीशिः पाहि मामं चित्तजादिवर्गषटकम् आत्तवार्णकुशं तत्त्वसरशोभितात्मदं श्रियावल्लभम् उदत्तमावतारो भूतकृत भक्तवत्सलं वन्द्यामि नरसिंहं सरस्वतीशः पाहि माम् व्योम वायु तेज आप भूमि कर्तृवीश्वरं कामक्रोध मनोरहित सोम सूर्यलोचनं कामितार्थदातृभक्त कामधेनु श्रीगुरुं वन्दयामि नारसिंहं सरस्वतीश पाहि मां पुण्डरीक आयताक्ष कुण्डलयितजसम चण्डुलादुतिलखण्डनार्थ दण्डधारी श्रीगुरुं मण्डलीकमौली मार्तण्डभसिताननं वन्दयामि नरसिंहं सरस्वतीशः पाहि मां वेदशास्त्रजपाद आदिमूर्ती श्रीगुरुं निंदा बिन्दुकलतातीतकल्पदासत्यमेयं सेव्यभक्तं वृन्दवरदा भूयो भूयो नमाम्यहं वन्दयामि नारसिंहं सरस्वती पाहि माम् अष्टयोगतत्त्वनिष्ठ दुष्टज्ञानवरीदं कृष्णवेणी तीरवासन पंचमं नदीसंगमं
कष्टदैत्यदूरित भक्ततुष्टकाम्ययादेकं वन्द्यादि नारसिंहं सरस्वतीश्च पाहि मां नारसिंह सरस्वती नाम अष्टमौक्तिकं दारकृत्य शारदेन गङ्गाधरम् आत्मजनं धारणीकाददेव दीक्ष गुरुमूर्तितोषितं परमात्मनन्दश्रिया पुत्रपौत्रदायकं नारसिंह सरस्वती अष्टकं च यः पठेत् घोरसंसारसिन्धुतारणाख्यसाधनं सारज्ञानदीर्घ आयु आरोग्यसन्धिसंतदं चारोवर्ग्य काम्यलाभं वारंवार यज्जपेत स्तोत्र केले येणे परी आणि कविन्वी परोपरी म्हणे देवा श्रीहरी कृपा केली स्वामिया म्हणून मागुती नमस्कारी श्री गुरुनाथ अभयकारी उठविता झाला अवधारी ज्ञानराशी म्हणून या समस्त लोक विस्मय करीती श्री गुरुते नमस्कारिती नाना परी स्तोत्रे करीती भक्तिभावे करून या मग निघाले मठासी समस्त शिष्यांदी द्विजारसरसी ग्रामलोक आनंदेसी घेऊन येती आरत्या जावोनी बैसती मठात शिष्यांसहित श्री गुरुनाथ समाराधना असंख्यांत झाली ऐका ते दिनी तया विप्रा बोलवोनी सद्गुरु म्हणती संतोषोनी कन्या पुत्र बोधनी तुझी संतती वाढेल तुझे नाम योगेश्वर आम्ही ठेविले निर्धार समस्त शिष्यां माझी थोर तुझी आमुचा भक्त जाणो वेदशास्त्री संपन्न तुझ्या वंशवंशी जाण होतील पुरुष निर्माण म्हणून देती निरोपे श्री गुरुमणती तयांसे जावोनी आण कलत्रासे तुम्ही राहावे आपण आम्हापासी याची ग्रामी नांदत म्हणून तया द्विजांसी श्री गुरुमंत्र उपदेशी द्विजा सरस्वती या मंत्रांची उपदेशिले परियेसा तुते होतील तिघे सुत एकाचे नाव योगी विख्यात आमुची सेवा करील बहुत वंशोवंशी माझे दास ऐसे श्री गुरूंची निरोपिले तयापरी त्यासी झाले म्हणून सिद्ध सांगितले नामधारक शिष्यांसी म्हणून सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार उतरावया पैल पार कथा एका एकचित्ते इति श्री गुरुचरित्रामृत पुष्टी उद्धरिला भक्त गुरुमहिमा अत्युद्यमुक्त प्रकट झाला येणे परी इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे शुष्क काष्ठ संजीवन नाम चत्वारिंशत्तमोऽध्यायः नमः ओवी संख्या 143 श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. नमस्कार. कथा या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. सध्या आपण श्री गुरुचरित्रांचे पारायण ऐकत आहोत. आपला अध्याय 41वा चालू आहे. असं म्हणतात श्री गुरुचरित्रांचे पारायण ऐकल्याने किंवा केल्याने चित्त शुद्ध होते, मन शांत होते, घरामध्ये सुख समृद्धी आणि समाधान नांदते. आपल्या सर्वांना जर कथा चॅनलवरच्या कथा साहित्य ऐकायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भविष्यात अशा अनेक इतर कथा आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. सुरू करूया अध्याय 41वा. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा उभा राहुनी सम्मुखा कर जोडुनी कौतुका नमन करी साष्टांगी जय जयाजी सिद्धमुनी तुतारक भावारणी नाना धर्म विस्तारोनी गुरुचरित्र आरोपिले तेणे धन्य झालो आपण प्रकाश केले महाज्ञान सुधारस गुरुस्मरण प्रकाशिला दातारा एक असे माझी विनंती निरोपावे मज प्रीती आमुच्या पूर्वजे कवणे रीती सेवा केली श्री गुरूंची तुम्ही सिद्ध महाज्ञानी होता श्री गुरु सान्निध्याने शिष्य झाले कवणे गुणी निरोपावे दातारा ऐकोनी शिष्यांचे वचन सिद्ध सांगे विस्तारोन एकचित्ते करोनी मन शिष्य एका नामधारका पूर्वी कथानक सांगितले जे का श्री गुरूंची भेटिले वासर ग्रामी होते भले पूर्वज तुमचे परियेसा तयाचे नाम सायन देव केली पूजा भक्तिभाव त्यावरी प्रीती अतिस्नेह आमुचे श्री गुरुमूर्तींचा तेथुनी आले दक्षिणादिशी गाणगापुरी परियेसी ख्याती झाले दशदिशी कीर्ती वाढली बहुवस ऐकोनी येती सकळ जन करीती श्री गुरुदर्शन जे मनी करीती चिंतन पूर्ण होय तयांचे येणे परी श्री गुरुमूर्ती होते गाणगापुरावस्ती नाम श्री नृसिंह सरस्वती भक्तवत्सल निर्धारी तुमचा पूर्वज जोपा होता सायनदेव भक्य विख्याता त्यात ऐकिले वृत्तांता महिमा श्री गुरुयतींचा भक्तिपूर्वक वेगेंसी आला गाणगापुरांसी आनंद बहुमानसी हर्षी निर्भर होऊनी गुरुनी देखिले गाणगा भुवन आपण घाली लोटांगण करी दंडप्राय नमन ऐशा परी चालेला ऐसा दंड प्रमाण करीत गेला विप्रमठात देखिले तेथे मूर्तिमंत परात्पर श्री गुरु साष्टांग नमस्कार करीत असे चरणावरी लोळत केशे करुनी पाय झाडीत भक्तिभावे करोनिया करसंपुट जोडोनी स्तुती करी मन एकाग्रमनी त्रैमूर्ती तूच ज्ञानी गुरुमूर्ती स्वामिया धन्य धन्य जन्म आपुले कृतार्थ पितर माझे झाले कोटी जन्मांचे पाप गेले म्हणून चरणी लागिला जय जय आजी श्री गुरुमूर्ती त्राही त्राही विश्वपती परमात्मा परमज्योती नृसिंह सरस्वती स्वामिया तुझे चरण वर्णावयासी शक्ती कैसी आम्हासी परमात्मा तुची होसी भक्तवत्सला स्वामिया
तुमचे चरणांची ये प्रौढी वस्ती तेथे तीर्थे कोडी वर्णिता श्रुती घडोघडी व चरण पवित्र विततम पुराणम. त्रैमूर्तींचा अवतार मज दिससी साक्षात्कार भासतसे निरंतर त्रैमूर्ती तुझी होसी परब्रह्म तुम्ही केवळ हाती दंडक मंडलू अमृत भरले सोज्वळू पोक्षिता प्रेत उठतसे दंड धरिला या कारणे शरणागतांते रक्षणे दुर्दैन्य निवारणे निज रक्त भक्त रक्षाव्या रुद्राक्षमाळा भस्मधारण व्याघ्र चर्मांचे आसन अमृत दृष्टी इंदुनयन क्रूर दृष्टी अग्निसूर्य चतुर्विध पुरुषार्थासी भक्तजना तुसी होशी तुची रुद्र सत्य होसी तू नृसिंह जगद्गुरु विश्वरूपे करिसी रक्षण पितांबर पांघरुण तीर्थ समस्त तुझे चरण भक्ताभिमाने विष्णू तुसी वांझे कन्यापुत्र देसी षड्ज काष्ठ आणिले पल्लवासी दुभविली वांझ महेशीसी अन्न पुरवले ब्राह्मणा विष्णुमूर्ती तुझी जाणा त्रिविक्रम भारती ऐसी गुण साक्ष दिली अंतःकरण विश्वरूप दाखवले म्हणविले वेद पतिता करवी अपार महिमा झाला पूर्वी नरहरी अवतार मूर्ती बरवी आले ती भक्त तारावया ऐसे नाना परिस्तुती करीत पुन्हा पुन्हा नमन करीत सद्गदित कंठ होत रोमांच अंगी उठले आनंदाश्रुलोचने निघती संतोषे बहुमनी नवविधा भक्ती करुणी स्तुती केली श्रीगुरूंची संतोषोनी श्रीगुरुमूर्ती तया विप्राश्वासिती माथा हस्त ठेवोनी म्हणती परमभक्त तुझी आम्हा तुवा जे का स्तोत्र केले तेणे माझे मन धाले तुझं वरदान दिधले वंशवंशी माझा दास ऐसा वरदेवोनी श्रीगुरुमूर्ती संतोषोनी मस्तकी हस्त ठेवोनी म्हणती सा जाय संगमासी स्नान करोनी संगमांसी पूजा करी अश्वत्थासी व त्वरित यावे मठासी पंक्तीस भोजन करी गा येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती श्री गुरु निरोप जेणे रीती आला स्नान करोनिया षोडोपचारी श्री गुरूंची पूजा करी भक्तींसी अनेक परी पक्वानेंसी भिक्षा करवी परीयसा भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती तया विप्रा आपुले पंक्ती समस्त शिष्यांहुनी प्रीती ठाव देती आपुले जवळी भोजन झाले श्री गुरूंसी शिष्यांसहित विप्रांसी संतोषोनी आनंदेसी बैसले होते मठांत तया सायंदेव विप्रासी श्री गुरुपुस्ती प्रीतींसी तुझे स्थान कोण देशी कलत्र पुत्र कोठे असती पुस्ती क्षेम समाधान कैसे तुमचे वर्तन कृपा असे परिपूर्ण म्हणून पुस्ती संतोषी ऐकोनी श्री गुरूंचे वचन सायंदेव विस्तारोन कन्यापुत्र बंधुजन समस्त क्षेम असती स्वामिया उत्तराकांची म्हणून ग्रामी तेथे वसूनी आम्ही तुझ्या कृपे समस्त क्षेमी असो देवा कृपा सिंधू पुत्रवर्ग बंधू जाणा करीती संसार यातना आपुले मनींची वासना करीन सेवा श्री गुरूंची करुणी सेवा श्री गुरूंची असेन स्वामी परियेसी ऐसे माझे मानसी निर्धार असे देवराया ऐकोनी तयांचे वचन श्री गुरु म्हणती हा सोन आमुची सेवा असे कठीण आम्हा वास बहुत ठाई ऐके समयी अरण्यात अथवा राहू गावांत आम्हा सवे कष्टत बहुत तुम्ही केले साहू शका येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोपिती ऐकोनी विनवी मागुती म्हणे स्वामी अंगीकारा गुरूंची सेवा करी नरू तेची उतरे पैल पारू तयासी कैसे दुःख अघरू सदा चुकी तेच होय चतुर्विध पुरुषार्थ देऊ शके श्री गुरुनाथ त्यासी नाहे यमपंथ गुरुभक्ती मुख्य कारण येणे परी श्री गुरूंसी सायन देव भक्तींसी विनवीतसे परियेसी संतोषी झाले श्री गुरुमूर्ती श्री गुरु तया विप्रा म्हणती जैसे असे तुझे चित्ती दृढ असेल मनी भक्ती करीच करी अंगीकार स्थिर करोनी अंतःकरण करिता सेवा श्री गुरुचरण झाले मास 3 जाण एक शिष्या नामकारणी वर्तता ऐसे एके दिवशी श्री गुरु निघाले संगमासी सवे घेतले सायन देवांचे समजता ते वारुनी भक्तांचे अंतःकरण पहावया गेले श्री गुरु आपण पूर्वज तुमचा भोळा जाण जात असे संगमासी भक्तांसहित संगमासी गेली श्री गुरु समयीनिशी बैसते झाले अश्वत्थासी सुखी गोष्टी करिताती दिवस गेला अस्तमाने श्री गुरु विचार करती मनी दृढयाचे अंतःकरणे कैसे करणे पाहू म्हणती उठविती वारा अवचित तेणे वृक्ष पडो पाहत पर्जन्य झाला बहुत मुसळधारा वर्ष तसे सायन देव होता जवळी सेवा कली ते वेळी ते केला आश्रय वृक्षांतळी सहस्रे करुणी श्री गुरूंची पर्जन्य वारा समस्त देखा साहिले आपण भावे ऐका उभा राहुनी सम्मुखा सेवा करी एक भावे येणे परिणाम दोन पर्जन्य आला शोभोन आणिक वारा उठवून वाजे शीत अत्यंत श्री गुरु म्हणती ब्राह्मणांसी शीत झाले बहुवसी तुवा जाऊनी मठांसी अग्नी आणावा शेकवया गुरु निरोपे तक्षणी एक भाव्य धरुनी मनी निघाला विप्र महात्म्यानी आणावया वैश्वानर निघाला शिष्य देखोनी श्री गुरु म्हणती हा सोनी नको पाहू आपुले नयनी
पार्श्वभागाते गुरु निरोपे येणे परी निघाला झाला झडकरी न दिसे वाट अंधकारे खुणे खुणे जात असे अंधकार महाघोर पाऊस पडे धुरंधर न दिसे वाटेचा प्रकार जात असे भक्तिपूर्वक मनी ध्याय श्रीगुरूंची जातसे तैसा मार्गेसी लावता विज संधीसी तेणे तेजे जातसे येणे परी द्विजवर आवला त्वरित गणगापूर वेशीपाशी जाऊन सत्वर हाक मारिली पारापाळा तयासी सांगे वृत्तांत आणून दिदला अग्नी त्वरित घालून या भांड्यात घेऊन गेला परियसा नसे मार्ग अंधकार विजेचे तेजे यातसे नर मनियस करीतसे विचार श्रीगुरूंनी माते निरोपिले दोहींकडे न पाहे निगुती श्रीगुरु माते निरोपिती याची कैसी आहे स्थिती म्हणून पाहे तये वेळी आपुले दक्षिणास दिसेसी पाहता देखे सर्पांसी भिवून पळता उत्तरेसी अद्भुत दिसे महानाग पाच फणी दिसता दोन्ही सेवेसी येता ती धावोनी विप्रभ्याला आपुले मनी धावत जातसे भिवूनिया वाट सोडोनी जाय राणी सेवेची येता ती सर्प दोन्ही जाता भयभीत होऊनी अतिशीघ्र धावतसे स्मरता झाला श्रीगुरूंसी एक भावे धैर्यसी जाता विप्रपरियसी पातला संगमा जवळीक दुरुनी देखे श्रीगुरूंची सहस्रदीप ज्योती सरसी दिसती विप्रभुवसी वेदध्वनी ऐकतसे जवळी जाता द्विजवरू दिदला दिसे श्रीगुरु गेला समस्त अंधकारू दिसे चंद्र पौर्णिमेचा प्रज्वलित केले अग्निसी उजेड झाला बहुवसी झाला विप्र सावधेसी पाहतसे श्रीगुरूंते दोन्ही सर्प येऊनी श्रीगुरु ते वंदोनी सेवेची केले निघोनी तव हा पूर्वीच भ्यालासे श्रीगुरु पुस्ती तयांसी कागा भयभीत झालांसी आम्ही तू ते रक्षावयासी सर्प दोन पाठविले न धरी आता भय काही आमुची सेवा कठीण पाही विचार करूनी आपुल्या देही अंगीकारी मुनी सेवा गुरुभक्ती असे कठीण दृढ भक्तीने सेवा करणे कळी काळाचे नाही भेणे तया शिष्या परियेसा सायन देवतये वेळी लागतसे श्रीगुरुचरण कमळी विनवितसे करुणा बहाळी कृपा करी म्हणून या गुरुभक्तींचा प्रकार निरोपावा माते श्रीगुरु जेणे माझे मन स्थिर होऊन निराहे तुम्हा जवळी श्रीगुरु म्हणती विप्रांसी सांगे कथा सुरसी न गमे वेळ रात्रीसी ब्राह्ममुहूर्त होय तव पूर्वी कैलास शिखरांसी बैसला होता व्योमकेशी अर्धांगी पार्वतीसी कथा एकांती सांगतसे गिरिजापुसे ईश्वरांसी गुरुभक्ती म्हणजे आहे कैसी विस्तारोनी आम्हांसी सांगा म्हणे तये वेळी शिवसांगी गिरिजेसी सर्वसाध्य गुरुभक्तींसी करावे एक भावेसी शिव जो तोची गुरु होय याचे एक आख्यान सांगेन तुझं विस्तारून एक चित्ते करोनी मन एक गिरिजे म्हणतसे गुरुभक्ती म्हणजे सुलभ बण तात्काळ साध्य होय जाण अनेक तप अनुष्ठान करिता विलंब परियेसी नाना तपे अनुष्ठाने करती यज्ञ महाज्ञाने त्याते होते महाविघ्ने साध्य होता दुर्लभ जो गुरुभक्ती करी निर्मळ साध्य होईल तात्काळ यज्ञ दान तप फळ सर्व सिद्धी त्यासी होती सुलभ असे अप्रयास जो जाणे गुरुकुलवास एक भावे धरोनिकास आराधवे श्री गुरुसी याचं एक दृष्टांत सांगेन एका एकचित्त ब्रह्मा याचा अवतार व्यक्त त्वष्टात ब्रह्मा परियेसा तयासी झाला एक कुमर अतिलावण्य सुंदर सर्व धर्म कुशल धीर योग्य झाला उपनयना त्वष्टा ब्रह्मापुत्रांची व्रतबंध करी परियेसी करावया विद्याभ्यासासी गुरुसे घरी निरविला गुरूंची सेवा नाना परी करीतसे ब्रह्मचारी वर्तता ऐशिया परी पूर्व एक वर्तले वर्तता ऐसे एके दिवशी झाला पर्जन्य बहुवशी पर्णशाळा परियेसी गळतसे गुरूंची तये वेळी शिष्यांसी निरोपिती गुरु त्यासी त्वरित करावे आम्हासी एक गृह दृढ ऐसे पर्णशाळा प्रतिवर्षी जीर्ण होतसे परियेसी गृह करावे दृढतेसी कधी जीर्ण नव्हे ऐसे न तुटे कधी राहे स्थिर दिसावे रम्य मनोहर असावे सर्व परिकर करी शीघ्र ऐसे गृह ऐसे गुरु निरोपिती तेच समयी गुरूंची सती सांगत असे अतिप्रीती माते कुंचकी आणावी नसावी विणली अथवा शिवली विचित्र रंगी पाहिजे केली माझ्या अंग प्रमाण विहिली त्वरित आणि म्हणत असे गुरुपुत्र म्हणे शिष्यांचे मागे नते आणि वेगेंसी पादुका पाहिजेत आम्हासी उदकावरून घालती ऐसा अथवा चिखल न लागे त्यासी न व्हाव्या अधिक पायांसी जेथे चिंतू मानसी तेथे घेऊन जाती ऐशा इतुकी अवसरी गुरुकन्या हाय करी जाता तयांचा पल्लव घरी आपणा काही आणावे उंच तानवडे आपणासी घेऊन यावा परियेसी आणि का आणा खेळावयासी घरकुल एक आपणा कुजरांचे दाते बरवे घरकुल तुवा आणावे एक स्तंभी असावे कधी न तुटे न होय जीर्ण जेथे नेईल तेथे यावे सोपस्कार सहित आणावे पाट ठाणवी असावे तया घरा भीतरी सदा दिसावे नूतन वावरत असावे आपे आपण करावया पाक निष्पन्न मडकी करुनी आणिबा आणिक सांगेन एक तुझ रांधप करावया शिजवी मज पाक केलिय उष्ण सहज असे नये अन्न आणा
पाककरिता मडकी येसी न लागे काजळ परियेसी आणू की देख भांडी ऐसी आणि सर्व सोपस्कार. गुरुकन्या ऐसे म्हणे अंगीकारिले शिष्यराणे निघता झाला तक्षणी महाअरण्यात प्रवेशला. मनी चिंता बहु करी आपण बाळ ब्रह्मचारी काय जाणे त्याचे परी केवी करू म्हणतसे. पत्रावळी करू नेणे इतुके माते कधी म्हणे स्मरतसे एकाग्र मने श्री गुरुचरण देखा. म्हणे आता काय करू माते कोण आधारू बोल ठेविला माझा गुरु शीघ्र इतुके न करिता. कवणापासी जाऊ शरण कवण खाणील माझा प्राण कृपानिधी गुरुविण ऐसा कवण असे दुजा. जरी नायके गुरूंचा बोल शाप देईल तात्काळ ब्रह्मचारी आपण बाळ म्हणून अंगीकार का केला. काय गती आपणासी आता जाऊ कवणापसी अशक्त बाळ मी अज्ञानेसी अंगीकार का केला. गुरुवाक्य मज कारण माते न करी निर्वाण वैचिन आता आपुला प्राण गुरु निरोप करीन मी. ऐसे महाअरण्यात जातसे बाळ चिंता करीत श्रमोनिया अत्यंत निर्वाण मने जातसे. पुढे जाता मार्ग क्रमित भेटला एक अवधूत तेणे बाळ देखिला तेथ पुसता झाला तयेवेळी. कवण बाळा कोठे जासी चिंता व्याकुळ मानसी विस्तारुनी आम्हासी सांग म्हणे तयेवेळी. ऐसे म्हणता ब्रह्मचारी जाऊन या नमस्कारी म्हणे स्वामी तारी तारी चिंता सागरी बुडतसे. भेटलासी तू निधानू जैसी वत्सा लागी धेनू दुःखी झालो होतो आपण देखता मन निवाले. जैसे चकोर पक्षी यांते चांदणे देखता मन हर्षिते तैसे तुझ्या दर्शन मात्रे आनंद झाला स्वामिया. माझे पूर्वार्जित पुण्य काही होते म्हणून तुम्ही भेटले ती निधान कृपा सिंधू परमपुरुषा. सांगा आपुले नाम कवण आगमन झाले कोठून पहा हे निर्मनुष्य अरण्य तेथे तुम्ही भेटले ती. वाल तुम्ही ईश्वरू माते कृपा केली गुरु तुम्ही देखिता मनोहरू अंतःकरण स्थिर झाले. की होसील कृपाळू सत्वप्रिय भक्तवत्सलू मी दास तुझा करी संभाळू म्हणून चरणी लागला. नमिता तया बाळकासी उठवितसे तापसी अंगी आलिंगोनी महाहर्षी आश्वासितसे तयेवेळी. मग पुशिला वृत्तांत बाळ सांगे समस्त गुरूंनी जी जी मागिले वस्त कवणे परिसाध्य होय. आपण बाळ ब्रह्मचारी न होय कार्य ते अंगीकारी आता पडिलो चिंता सागरी तारी स्वामी म्हणतसे. मग अभय देऊनी अवधूत तया बाळा ते म्हणत सांगेन तुझ एक हित तेणे तुझे कार्य साधे. विश्वेश्वर आराधन असे एक विधान काशीपूर महास्थान सकळ अभिष्टे साधती. पंचक्रोश असे क्षिती तया आगळी विख्याती विष्णू मुख्य ऋषी प्रजापती तेथे वर लाधले. ब्रह्मा सृष्टी रचयावयासी न लाधला त्या स्थळासी वर दिधला विष्णूसी समस्त सृष्टी पाळावया. काशीपूर महास्थान तुवा तेथे जाताची जाण होईल तुझी कामना पूर्ण संदेह न धरी मनात. तुवा जावे त्वरितेसी जे जे वसे तव मानसी समस्त विद्या लाथसी विश्वकर्मा तुझी जाणो. चतुर्विध पुरुषार्थ साध्य होतील त्वरित या परिस आणि स्वार्थ काय असेल सांग मज. देवी देव असे दयाळ विचित्र असे त्याचा खेळ उपमन्यू म्हणून होता बाळ तया ते दिधला अक्षीर सिंधू नामे आनंद कानन विख्यात असे महास्थान समस्तांची कामना पूर्ण तये ठाई होतसे. नाम असे पुरी काशी समस्त धर्मांची ही राशी सकळ जीव जंतूंची मोक्षस्थान परियेसा. जे वास करीती तये स्थानी त्याते देखिताची नयनी जाती दोष पळोनी स्थान महिमा काय सांगू. ऐसे काशी स्थान असता का बाकारिसी तू चिंता तेथील महिमा वर्णिता अशक्य माझे जिव्हेसी. तया काशीनगरात जे जन तीर्थे हिंडत एक एक पाऊली पुण्य बहुत अश्वमेध फळ असे. धर्म कर्म काम मोक्ष जी जी मनी असे कांक्ष जाताची होय प्रत्यक्ष संदेह न धरी मनात. एकोनिया ब्रह्मचारी साष्टांगी नमस्कारी कोठे असे काशीपुरी आपण असे अरण्यात. आनंदा कानन म्हणसी व स्वर्गे असी का भूमिसी अथवा जाऊ पाताळांसी कोठे असे सांगा मज. या संसार सागरासी तुझी तारक जगा होसी ज्ञान माते उपदेशी तारी माते स्वामिया. ऐसी या काशीपुरांसी माते कोण नेईल हर्षी विनू जरी तुम्हासी घेऊन जावे म्हणून या. कार्य असली या तुम्हासी आम्हा कैसी बुद्धी देशी मी बाळक तुम्हासी म्हणून चरणी लागला. ऐसे म्हणता तापसी आपण नेईल म्हणे हर्षी तुझ करिता आपणासी यात्रा लाभ घडे थोर. या परिते आम्हासी काय लाभ विशेषी वृथा जन्म मानवासी काशीवास न करिता. तुझ करिता आपणासी दर्शन घडे पुण्य पुरी काशी चला जाऊ त्वरितेसी म्हणून दोघे निघाले. मनोवेगी तात्काळी पातले विश्वेश्वराजवळी तापसी म्हणे तयेवेळी बाळका यात्रा करी आता. बाळ म्हणे तयांसी स्वामी माते निरोपदेसी नेणे यात्रा आहे कैसी कवणे परी रहाटावे. आपण बाळ ब्रह्मचारी नेणे तीर्थ कवणे परी कवणे विधी पुरस्सरी विस्तारोनी सांगा मज. तापसी म्हणे तयांसी सांगेन यात्रा विधींसी तुवा करावे भावेसी नेमे भक्तिपूर्वक. पहिले मणिकर्णिकेसी स्नान करणे नेमेसी जाऊन या विनायकासी पांचाळेश्वरा नमावे.
मग जावे महाद्वारा विश्वेश्वर कर दर्शन करा. पुनरपी यावे गंगा तीरा. मणिकर्णिक स्नान करावे. मणिकर्णिकेचा ईश्वर पूजून या निर्धार. जाऊन या कंबळेश्वर पूजा करी गा भावेसी. पुढे ईश्वरा वासुकीसी पूजा करी भक्तींसी. पर्वतेश्वर पूजोनी हर्षी. गंगा केशव पूजी मग ललिता देवी पूजोनी. मग जावे तेथोनी जरासंधेश्वर ध्यानी. पूजा करी गा भक्तींसी. सोमनाथ असे थोर पूजावा. शूळटंकेश्वर तया पुढे वाराहेश्वर पूजा करी गा ब्रह्मेश्वरी. अगस्थेश्वर काश्यपासी पूजा करी हरिहरेश्वरासी. वैजनाथ महाहर्षी ध्रुवेश्वर पूजी मग गोकर्णेश्वर असे थोर पूजा करी गा हटकेश्वर. अस्थिक्षेप तटाकेश्वर किंकरेश्वर पूजावा. भारत भूतेश्वरासी पूजा करी का भावेसी. चित्रगुप्तेश्वरासी चित्रघंट पूजावा. पशुपतेश्वरनिका पूजा करोनी तेथे बाळका. पितामह असे जो का ईश्वरा ते पूजावे. कल्लेश्वरा ते वंदुनी. पुढे जावे एकमनी. चंद्रेश्वरा ते पूजोनी. पूजा करी गा विश्वेश्वरा. पुढे पूजी विघ्नेश्वर. त्यानंतर अग्नीश्वर. मोग पूजा नागेश्वर. हरिश्चंद्रेश्वर पूजी जाणो. चिंतामणी विनायका. सोमनाथ विनायक देखा. पूजा करोनी ऐका. वशिष्ठ नामदेव पूजावा. पुढे त्रिसंध्येश्वर पूजी लिंग असे थोर. विशालाक्ष मनोहर धर्मेश्वर पूजावा. विश्वबाहू पूजानिका. पुढे आशा विनायका. वृद्धादित्य असे जो का पूजा करी वो मने भावे. चतुर्वक्रेश्वर असे थोर. लिंग असे मनोहर. पूजा करी गा ब्रह्मेश्वर अनुक्रमे करोनिया. प्रकाशमेश्वर असे खुण. पुढे ईश्वर ईशान. चंडेश्वरा जाण. पूजा करी भक्तींसी. पूजी भवानी शंकर. धुंडीराज मनोहर. अची राजराजेश्वर. लिंगुलेश्वर पूजी मग नकुलेश्वर पूजेंसी. तुवा जावे भक्तींसी. परद्रव्येश्वराशी. प्राणिग्रहेश्वर पूजी मग गंगेश्वर मोरेश्वर पूजोनी. ज्ञानवापी करोनी स्नान. ज्ञानेश्वर अर्जुन. नंदिकेश्वर पूजी मग कलंकेश्वर थोर. लिंग असे मनोहर. पूजी मार्कंडेयेश्वर. असुरेश्वर पूजी मग तारकेश्वर असे थोर. लिंग बहुमनोहर. पूजा महाबळेश्वर. दंडपाणी पूजी मग महेश्वरा ते पूजोनी. अर्ची मोक्षेश्वर ध्यानी. वीरभद्रेश्वर सुमनी. पूजा करी गा बाळका. अविमुक्तेश्वरापासी. तुवा जाओनिया हर्षी. पूजा करी गा भावेसी. मोदादी पंचविनायका. आनंदभैरव पूजा करी. पुनरपी जाय महाद्वारी. जेथे असाद मन्मथारी. विश्वनाथ पूजावा. बाळा तुची येणे परी. अंतगृह यात्रा करी. मुक्ती मंडप भीतरी जाऊन या मंत्र म्हणावा. श्लोक अंतर्गृहस्थ यात्रेयं यथावद्यामया कृतः न्यूनातिरिक्तया शंभुः प्रीतयात्मा विभुः इति मंत्रसमुच्चार्य क्षणं वै मुक्तिर्वामन्भवेत् विश्रम्य ययाद्भवने निष्पापः पुण्यभाग वेद. ऐसा मंत्र जपून विश्वनाथा ते नमून मग निघावे तेथून दक्षिण मानस यात्रेसी. मणिकर्णिकेसी जाऊनी स्नान उत्तरवाहिनी. विश्वनाथा ते पूजोनी संकल्पावे यात्रेसी. तेथोनी निघावे हर्षी. मोदादी पंचविनायकांसी. पूजा करी गा भक्तींसी. धुंडीराज पूजी मग पूजी भवानी शंकर. दंडपाणी नमन कर. विशालाक्ष अवधार. पूजा तुम्ही भक्तींसी. स्नान धर्मकूपेसी. श्राद्धविधी करा हरसी. पूजा धर्मेश्वरासी. गंगा केशव पूजी मग पूजा विदेवी ललिता. जरासंधेश्वर नमिता. पूजी मग सोमनाथा वराहेश्वरा भक्तींसी. दशाध्वमेधे तीर्थेसी. स्नान करी श्राद्धेंसी. प्रयाग तीर्थे परियेसी. स्नान श्राद्ध करावे. पूजोनिया प्रयागेश्वरासी. दशाश्वमेध ईश्वरांसी. पूजा करी गा भक्तींसी. शीतलेश्वर अर्ची मग वंदी देवी. सर्वेश्वर मनोभावे. धुंडीराज भक्तीपूर्वी. पूजा करी गा ब्रह्मचारी. तिळभांडेश्वर देखा. पूजा करुनी पुढे ऐका. रेवा कुंडी स्नान निका. मानसरोवरी मग स्नान. श्राद्धादी पितृतर्पण. मानसेश्वर मग पूजोन. मनकामना पावे जाण. एक बाळा ब्रह्मचारी. केदार कुंडी स्नान करावे तेथे अर्पण. केदारेश्वर पूजोन. गौरी कुंडी स्नान करा. पूजी वृद्ध केदाशेर. पूजी मग हनुमंतेश्वर. पूजोनिया रामेश्वर. स्नान श्राद्ध कुंडी मुजी कृमी कुंडी. सिद्धेश्वरा करी नमन. करुनी स्वप्नकुंडी स्नान. स्वप्नेश्वर पूजोन. स्नान करी गा संगमात. संगमेश्वर पूजोन. लोकार्क कृपी करी स्नान. श्राद्ध कर्म आचरोन. गती प्रदीप ईश्वरांसी. पूजी अर्कविनायका. पराशरेश्वराधिका. पूजा करुनी बाळका. सान्निहत्य कुंडी स्नान करी. कुरुक्षेत्र कुंड देखा. स्नान करावे विशेखा. सुवर्णादी दानादिका तुम्ही येथे करावे. अमृतकुंडी स्नान निका. पूजी दुर्गा विनायका. दुर्गा देवीसी बाळका. पूजा करी मनोभावे.
पुढे 64 योगिनी पूजा करी गा मन कामनी कुक्कुट द्विजाते वंदुनी मंत्र तेथे जपावा. श्लोक. वाराणस्यां दक्षिणो भागो कुक्कुटो नामो वै द्विजः तस्य स्मरणमात्रेण दुःस्वप्नः सुस्वप्नो भवेद. पुढे मासोपवासासी पूजिले गोबाईसी 7 कावड्या घालूनिसी तिजे नमन भावे करावे. पूजा करी रेणुकेसी पुढे स्नान करी हर्षी शंखोद्वार कुंडेसी शंख विष्णू पूजिजे. कामाक्षी कुंडी करी स्नान कामाक्षी देवी पूजन अयोध्या कुंडी करी स्नान सीताराम पूजावा. लवांच कुंडी करी स्नान लवांच कुशाते पूजन लक्ष्मी कुंडी करी स्नान लक्ष्मीनारायण पूजावा. कुंडी करी स्नान श्राद्ध कर्म आचोरण सांबदित्य पूजन जावे पुढे बाळका. वैजनाथ कुंड बरवे तेथे स्नान तू वा करावे. वैजनाथा ते पूजावे एक भावे करोनिया. गोदावरी कुंडेसी स्नान करा भक्तींचे गौतमेश्वर लिंगासी पूजी बाळ ब्रह्मचारी. अगस्ती कुंडी जाओनी अगस्तेश्वरा नमोनी स्नान करी मानसा पासोनी पूजा करी भक्तिभावे. शुक्रकूपी करी स्नान करी शुक्रेश्वर अर्चना मग पुढे अन्नपूर्णा यमुन पूजा करी भावेसी. धुंडी राजा ते पूजन ज्ञानवापी करी स्नान ज्ञानेश्वर अर्चन दंडपाणी पूजावा. आनंद भैरव बंधोनी महाद्वार जाओनी साष्टांगेसी नमोनी विश्वनाथा अर्चिजे. ऐसे दक्षिण मानस यात्रा असे विशेष ब्रह्मचारी करी हर्ष योगीचराचे सांगत असे. आता उत्तर मानसासी सांगेन विधी आहे कैसी संकल्प करोनिया हर्षी निघावे तुका बाळका. जावे पंचगंगेंसी स्नान करी महाहर्षी कोटी जन्म पापनाशी प्रख्यात असे पुराणी. पंचगंगा प्रख्यात नामे सांगेन अस्ति उत्तमे किरणा धूत पापा नामे तिसरी पुण्य सरस्वती. गंगा यमुना मिळोनी पाचही ख्याती जाणोनी नामे अस्ति सगुणी एक बाळा एक चित्ते. कृतयुगी त्या नदीसी धर्मनदी म्हणती हर्षी धूत पापा नाम तिसी त्रेतायुगी अवधारा. बिंदुतीर्थद्वारापासी नाम जाण विस्तारेसी कलियुगी भीतरी तिसी नाम झाले पंचगंगा. प्रयागासी माघवासी स्नान करिता फळे जैसी कोटी गुण पंचगंगेसी त्याहुनी पुण्य अधिक असे. ऐशा परी पंचगंगेसी स्नान करी गा भावेसी बिंदू माधव पूजेसी पूजा करी गा केशवा. गोपाल कृष्ण पूजोनी जावे नृसिंह भुवनी मंगळा गौरी वंदोनी गभस्तेश्वर पूजावा. मयूरदित्य पूजेसी तुवा जावे भक्तीसी पुनरपी जावे हर्षी विश्वेश्वर दर्शना. मागुती मुक्त मंडपासी तुवा जावे भक्तीसी संकल्पावे विधींसी निघावे उत्तर मानसा. मग निघा तेथून आदित्याते पूजन अमर्दकेश्वर अर्चन पापभक्षेश्वरा पूजिजे. नवग्रहाते पूजोनी काळ भैरवाते बंधुनी क्षेत्रपाळांते अर्चोनी काळकुपी स्नान करी. पूजा करुनी काळेश्वरा हंसतीर्थी स्नान करा. श्राद्ध पितृकर्मा सारा एक बाळा एक चित्ते. कृती वाशेश्वरा देखा पूजा करुनी बाळका. पुढे जाऊनी एका शंख पापी स्नान करी. तेथे आचमन करोनी रतेश्वरा ते पूजोनी सिद्धेश्वरा अर्चोनी दक्षेश्वर पूजी मग. चतुर्वक्रेश्वरी पूजा करी वो बाळा तू ओजा. पुढे स्नान करणे काजा वृद्धा काळ जावे. काळेश्वराचे पूजेसी तुवा जावे भक्तींसी अपमृत्येश्वरा हर्षी पूजा करी गा बाळका. मंदाकिनी स्नान करणे माघेश्वरा ते पूजणे तेथोनी मग पुढे जाणे जंबुकेश्वर पूजावया. वक्रतुंड पूजेसी तुवा जावे भक्तींसी दंडक हात कोपेसी स्नान श्राद्ध तू करी. पुढे भूत भैरवेसी पूजा जे ईश्वरेश्वरासी जगीशव्य कुहेसी नमन करोनी पुढे जावे. घंटा कुंडी स्नान करी व्यासेश्वरा ते अर्चन करी कंदुकेश्वरा ते अवधारी पूजा करी गा भक्तींची. ज्येष्ठवापी स्नान करी एक ज्येष्ठाश्वरा ते पूजणे सेवेसी तुवा पुढे जाणे स्नान सप्तसागरात. तेथे वाल्मिकेश्वरासी पूजा करी गा भक्तींसी भीमलोटा जाऊनी हर्षी भीमेश्वर पूजावा. मातृपितृकुंडेसी करणे श्राद्ध विधींसी पिशाच मोचन तीर्थेसी पुढे जावे अवधारा. पुढे कपिर्दिकिरेश्वरासी पूजा करी गा भक्तींसी कर्कोटक वापसी स्नान करी गा बाळका. कर्कोटकेश्वरासी पूजा करी गा भक्तींसी पुढे ईश्वर गंगेसी स्नानदान करावे. अग्नीश्वरासी पूजेसी चक्रकुंडी स्नानासी तुवा जावे भक्तीसी श्राद्ध कर्म करावे. उत्तरार्क पूजन मत्स्योद्वरी करी स्नान ओंकारेश्वर अर्चन कपिलेश्वर पूजी मग. ऋणमोचन तीर्थेसी श्राद्धादी करावी भक्तींसी पाप विमोचन तीर्थेसी स्नानादी श्राद्धे करावी. तीर्थ कपालमोचन श्राद्ध स्नान तर्पण कुलस्तंभाप्रती जाऊन पूजा करी गा भक्तींसी. असे तीर्थ वैतरणी श्राद्ध करावे तेथे स्नाने विधीपूर्वक गोदानी देता पुण्य बहुत असे. मग जावे कपिलधारा स्नान श्राद्ध तुम्ही करा सत्सेवेसी द्विजवरा गोदान द्यावे परियेसा. वृषभध्वजा ते पूजन मग निघावे तेथून
ज्वाला नृसिंह वंदोन वरुणा संगमी तुम्ही जावे. स्नान श्राद्ध करोनी केशावादित्य पूजोनी अधिकेश्वर अर्चोनी पुढे जावे परियेसा. प्रल्हाद तीर्थ असे बर्वे स्नान श्राद्ध तुवा करावे. प्रल्हादेश्वरा ते पूजावे एक भावे परियेसा. कपिलधारा तीर्थ थोर स्नान करावे मनोहर पूजोनी त्रिलोचनेश्वर असंख्यातेश्वरा पूजिजे. पुढे जावे महादेवांची पूजा करिगा भक्तींची द्रुपदेश्वर सादरैसी एक भावे अर्चावा. गंगा यमुना सरस्वतींची तिन्ही लिंगे विशेषी पूजा करिगा भक्तीसी काम्यतीर्थ पाहे मग. कामेश्वरा ते पूजन गो प्रारतीर्थ स्नानी पंचगंगेसी जाऊनी स्नान मागुती करावे. मणिकर्णिक स्नान करणे जलाशयांती पूजणे हनुमंतांते नमन करणे मोदादी पंचविनायकांसी पूजा अन्नपूर्णेसी धुंडीराज परियेसी ज्ञानवापी स्नानेसी ज्ञानेश्वर पूजावा. पूजी दंडपाणीसी मोक्षलक्ष्मी विलासासी पूजा पंचपांडवांसी द्रौपदी दूपक विनायका. पूजा आनंद भैरवेसी अविमुक्तेश्वर हर्षी पूजोनिया संभ्रमेसी विश्वनाथ सम्मुख सांगे. श्लोक. उत्तरमानसयात्रेयं यथा वद्यामया कृता न्यूनतिरिक्तया शंभुः प्रीतया मनाः विभुः. ऐसा मंत्र जपोनी साष्टांगे नमस्कारुनी मग निघावे तेथोनी पंचक्रोश यात्रेसी. सिद्ध म्हणे नामधारकासी गुरुचरित्र ऐकता संतोषी येणेसी तू पावशी चारी पुरुषार्थ इह सौख्य. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर सकळ अभिष्टे साधिजे. इति श्री गुरुचरित्रामृत काशी खंडी यात्रा निरूपित कथा असती पुराण उख्यात. 1,400 समाप्तः. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे काशी महायात्रा निरूपणं नाम 1,400 समाप्तः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. ओवी संख्या 267.